नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, एक प्रश्न सांगा, जेव्हा तुम्ही छावा चित्रपट बघितला तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी आलं होतं का? छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची कथा पाहून तुमचं मन हेलावलं होतं का? जर हो, तर आज मी तुम्हाला एका अशाच चित्रपटाबद्दल सांगणार आहे जो कदाचित छाव्यापेक्षाही मोठा ठरू शकतो. आज आपण बोलणार आहोत राजा शिवाजी या मराठी चित्रपटाबद्दल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चित्रपटाबद्दलचे सर्व महत्त्वाचे तपशील, लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, रितेश देशमुख यांची भूमिका योग्य आहे का, हा चित्रपट छाव्यासारखा गाजेल का, आणि सर्वात महत्त्वाचं, ऐतिहासिक चित्रपटांकडे आजची पिढी पाठ का फिरवत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटी मी एक असा मुद्दा मांडणार आहे जो तुम्हाला खूप विचार करायला लावेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, राजा शिवाजी हा चित्रपट म्हणजे केवळ एक मराठी सिनेमा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित हा चित्रपट आपल्यासमोर येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः रितेश देशमुख यांनी केले आहे. हे विशेष आहे का? कारण रितेश देशमुख एका यशस्वी अभिनेता आहेत, पण दिग्दर्शक म्हणून ते स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहेत. हे खूप मोठं आव्हान आहे. कथालेखन प्राजक्ता देशमुख, रितेश देशमुख आणि जयदीप यादव यांनी केलं आहे. चित्रपटात कलाकार पुढीलप्रमाणे असतील: रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, संजय दत्त, सलमान खान, अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुख यांचा मुलगाही या चित्रपटात दिसणार आहे. मित्रांनो, एकाच चित्रपटात बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीचे इतके मोठे कलाकार येणं हे खरोखरच खूप दुर्मिळ आहे. प्रदर्शन तारीख 1 मे 2026, महाराष्ट्र दिन. हा फक्त योगायोग नाही मित्रांनो, हे एक प्रतिकात्मक निर्णय आहे. ज्या दिवशी महाराष्ट्र राज्य स्थापना झाली त्याच दिवशी महाराष्ट्राच्या आत्म्याची कथा, शिवाजी महाराजांची कथा रुपेरी पडद्यावर येणार आहे. चित्रपटाचं बजेट तब्बल 100 कोटी रुपये आहे. हे मराठी सिनेमाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बजेटपैकी एक आहे. मित्रांनो, ट्रेलर आल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा जणू महापूर आला. पण या प्रतिक्रिया दोन प्रकारच्या होत्या. एकीकडे कौतुक होत होतं तर दुसरीकडे टीका कुठे होत आहेत. तर पहिला मुद्दा, रितेश देशमुख यांची भूमिका. अनेक लोक म्हणत आहेत की रितेश देशमुख यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं कॅरेक्टर शोभत नाही. पण मित्रांनो, हा मुद्दा खरोखरच विचार करण्यासारखा आहे. जेव्हा विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याचं जाहीर केलं तेव्हाही लोकांनी असंच म्हटलं होतं, आणि तरीही छावा एक ऐतिहासिक ब्लॉकबस्टर ठरला. दुसरा मुद्दा, AIचा वापर. काही प्रेक्षकांनी म्हटलं आहे की ट्रेलरमध्ये AIचा जास्त वापर दिसतो. चित्रपटातील काही दृश्य नॅचरल वाटत नाहीत. काहींचं मत आहे, पण हे तंत्रज्ञान आजकाल जागतिक पातळीवर सर्व मोठ्या चित्रपटामध्ये वापरलं जातं, मग ते हॉलिवूड असो किंवा बॉलिवूड. तिसरा मुद्दा, जेनेलिया यांची मराठी. बऱ्याच लोकांनी म्हटलं की जेनेलिया देशमुख यांना मराठी येत नाही. पण मित्रांनो, अभिनय हा केवळ भाषेपुरता मर्यादित नसतो. भावना, देहबोली, डोळ्यातील भाव या सगळ्या गोष्टी मिळून एक कलाकार घडतो. आता कौतुक कशाचं होतंय? युद्धाच्या दृश्यांचं भव्य चित्रण, रितेश देशमुख यांचा आत्मविश्वास, चित्रपटाचं जोरदार बॅकग्राऊंड म्युझिक, ऐतिहासिक सेटिंग अत्यंत प्रभावशाली. मित्रांनो, आता एक खूप महत्त्वाचा प्रश्न, आजच्या पिढीला ऐतिहासिक चित्रपट का आवडत नाहीत? हा प्रश्न खूप गहन आहे. आपण बघितलं की अलीकडे धुरंधरसारखे काल्पनिक चित्रपट येतात आणि लोक त्यांना डोक्यावर घेतात. पण जेव्हा आपल्याच पूर्वजांची, आपल्याच महाराजांची कथा येते तेव्हा उत्सुकता कमी दिसते. हे का? कारण एक मनोरंजन विरुद्ध इतिहास. आजच्या तरुणाईला इन्स्टंट एंटरटेनमेंट हवा आहे. ॲक्शन, कॉमेडी हे त्यांना थेट जोडतं. ऐतिहासिक चित्रपटात धीर धरावा लागतो, संदर्भ समजून घ्यावे लागतात, आणि आजची पिढी पेशन्स कमी असलेली आहे. कारण 2, शालेय शिक्षणाचा परिणाम. मित्रांनो, एक कटू सत्य सांगतो, आपल्या शाळेमध्ये इतिहास हा परीक्षेसाठी शिकवला जातो.
आत्म्यासाठी नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की मुलांना वाटतं हे तर शाळेतला धडा आहे. पण मित्रांनो, छावा या चित्रपटाने सिद्ध केलं की जेव्हा चित्रपट भावनिकदृष्ट्या शक्तिशाली असतो तेव्हा लोक येतात, हजारो रुपये खर्च करतात, डोळ्यात पाणी घेऊन थिएटर बाहेर येतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन हे तर छाव्यापेक्षाही मोठं कथानक आहे. जगाच्या इतिहासातील सर्वात थोर राजापैकी एक कथा अफाट आहे. बजेट 100 कोटी हे विश्वास देतं की तांत्रिक दृष्टीने चित्रपट भव्य असेल. मोठमोठे कलाकार संजय दत्त, सलमान खान, अभिषेक बच्चन यांची उपस्थिती चित्रपटाला राष्ट्रीय पातळीवर नेऊ शकते. मित्रांनो, आता बोलूया रितेश देशमुख यांच्याबद्दल. रितेश देशमुख हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आहेत. मराठी मातीशी त्यांचं नातं खूप घट्ट आहे. बॉलिवूडमध्ये इतकी वर्ष काम केल्यानंतरही आता त्यांनी एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट बनवायचा हे सोपं नाही मित्रांनो. रितेश देशमुख यांना हे माहीत आहे, तरीही त्यांनी हे आव्हान स्वीकारलं. यातच त्यांची हिंमत दिसते. मित्रांनो, शेवटी एक विचार तुमच्या समोर मांडतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारताना कधी विचार केला नाही की लोक काय म्हणतील. त्यांनी विचार केला, हे करणं आवश्यक आहे म्हणून मी करणार. रितेश देशमुख यांनीही तेच केलं. लोकांची टीका होईल हे माहीत असताना, आव्हान मोठं आहे हे माहीत असताना त्यांनी हा चित्रपट बनवायचा निर्णय घेतला. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची कथा जगासमोर यायला हवी. आता आपली जबाबदारी काय? एक तर थिएटरमध्ये जाऊन बघा, दुसरं आपल्या मुलांना, नातेवाईकांना, मित्रांना घेऊन जा, तिसरं चित्रपट बघितल्यानंतर प्रामाणिक मतं मांडा. कौतुक असेल तर कौतुक करा, टीका असेल तर सभ्यतेने सांगा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? राजा शिवाजी हा चित्रपट छाव्यासारखा प्रचंड यशस्वी होईल का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आम्हाला नेहमीच आनंद होतो. आणि हो, अजून ट्रेलर बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर क्लिक करा आणि आताच ट्रेलर बघा. आणि अशाच प्रकारच्या ठोस विश्लेषणासाठी लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि लाईक करायला विसरू नका. जय शिवाजी, जय भवानी, जय महाराष्ट्र. भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.